सामन्याचा आपण मार्ग धरलाय. 2 सेमीफायनल 1 फायनल मोठे सामने 3 सामने आपण खेळवायचे अजून. पहिल्या षटक साठी आलाय तो मनोहर, सामना करेल तो. पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू. या चेंडूवर काय होतं पाहूया. गौरव चेंडू खाली सुंदर फेकी करतोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. प्लीज तो हाफ चड्डी गौरवच्या इथे जो खेळाडू आहे प्लीज जरा बाहेर हो ना प्लीज प्लीज प्लीज. दोन्ही पण ते थोडं सहकार्य करा. 2च सामने बाकी आहेत. हाय व्होल्टेज सामने आहेत. सेमीफायनलचे सामने आहेत. प्लीज पुढचा चेंडू घेऊन येतो मनोहर. मोठा फटका लेग साईडच्या दिशेने. परत एकदा गौरव चेंडू घाली सुंदर क्षेत्ररक्षण केलंय आणि या चेंडूवर देखील एका धावेवर समाधान मानावं लागेल. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे खेळाडू आहेत अजय समीर मोनेश प्लीज थोडं ईश्वर साठे यांच्याकडून आमच्या मंडळ 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, देणगी आलेले आहे. त्या मंडळाच्या वतीने त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बालेकर साहेब यांना विनंती करतो आणि त्याचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. लटके साहेब आपण सुद्धा. सुंदर गोलंदाजी. तिसऱ्या चेंडूवर देखील एका धावेवर समाधान मानावं लागलंय. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 12 चेंडूंचा हा खेळ आहे. सेमी फायनल आहे आणि फायनल मध्ये या चषकावर नाव करण्याची संधी देखील आहे. धन्यवाद ईश्वर. आता मात्र परत एकदा मोहन याचा मोठा फटका बॅटची कडा लागले आणि मात्र फलंदाज बाद होतोय. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये. सेमी फायनलचा सामना आणि फायनल मध्ये जाण्याचं तिकीट पक्का करण्याचा सामना. पाहूया या सामन्यामध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, कोणता संघ जिंकणार आहे हे देखील. आता मात्र रतेश पंच थोडं स्पीड घ्या. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सर्वांनी स्पीड मध्ये आपल्या एनर्जी मध्ये राहायचंय. प्लीज हा सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. यानंतर देखील मोठा सामना आहे. वांजोळे आणि कोल्हापूर संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. वेळेचा अभाव आहे आपल्याकडं. प्लीज लवकरात लवकर या. 2 ओव्हरचे 2 षटकांचा हा सामना. कनकाडी विरुद्ध खालापूर हा सामना. खालापूर तालुक्यातून आलेला हा संघ, एकीकडे संगमेश्वर तालुक्यातून आलेला एक संघ. 2 संघांमध्ये 2 जिल्ह्यांमध्ये हे आपल्या अस्तित्वाची लढत असणार आहे. अस्तित्वाची लढत असणार आहे. कोणाचं अस्तित्व जीवित राहतंय. मोठा फटका येतोय मैदानामध्ये. चेंडू चाललाय सीमारेखा पर. षटकार 6 धावांसाठी. मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठ्या धावसंख्येपर्यंत जाणं गरजेचं आहे. कारण 12 चेंडू पर्यंत मध्ये जास्तीत जास्त धावा गोळा केल्या तर या लीगच्या या चषकाच्या फायनल मध्ये प्रवेश मिळेल. नाहीतर हेतून बॅग आणि बोजा विस्तारात गुंडाळून घरी जावं लागेल. आता मात्र ते पण रिकाम्या हाताने. गोलंदाजी मार्कवर पहिले 3 चेंडू सुंदर हाताळले. त्यानंतर चेंडू फेकला ते षटकारासाठी. मोठा फटका. परत एकदा बॅटची कडा. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय. तत्पर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची धाव संख्या होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 10. काय गोलंदाजी केली होती. एक षटकार जर आला नसता तर खरोखरच प्लीज प्लीज चालू करा पटापट. दुसरा गोलंदाज विराज सुंदर गोलंदाजी करून 2 सामन्यामध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. आता मात्र गोलंदाजी मार्कवर तोच आहे विराज. एक छोटीशी शैली. 18 वर्षाचा हा खेळाडू आता मात्र या कांदिवलीच्या मैदानावर आपली छाप सोडून देतोय. पुढच्या गवळी समाजच्या लीग मध्ये या खेळाडूचं नाव ऑप्शन मध्ये मोठ्या उंचीवर असणार. मोठ्या बोलीवर याच खेळाडूला घेण्यासाठी प्रत्येक संघ मालकाची धडपड चालू असणार. मैदानामध्ये परत एकदा मोठा फटका. चेंडू चाललाय छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करत. चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार 6 धावांसाठी. हॅलो. माननीय श्री प्रदीप सोनू काबदुले उद्योजक यांच्याकडून आपल्या पश्चिम विभाग गवळी समाज मंडळाच्या वतीनं आयोजित हे दुसरं पर्व गीतेश पंधरे सर्व 8 संघाच्या कॅप्टन्सना पुढचा चेंडू आपल्याला सर्व संघ गॉगल म्हणून देण्यात येणार आहे. दिशेने मारलाय. काय होतंय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. चौकार 4 धावांसाठी. माननीय श्री प्रदीप सोनू काबदुले उद्योजक आणि समाज बांधव यांच्या वतीनं पश्चिम विभागीय गवळी समाजाच्या वतीनं आयोजित प्रीमियर लीग पर्व दुसरे
यांच्या वतीनं सर्व संघ 8 संघातील सर्व कॅप्टन्सना गॉगल्स दिले जातील. कृपया त्यांनी इथे मंडळाकडे आणि अध्यक्षांकडे संपर्क साधायचा आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या लिंकला सर्वांनी फॉलो करायचं आहे. बॅनरवर इथे लिंक दिलेली आहे. आपल्या मंडळाच्या ग्रुपवर सुद्धा त्यांची लिंक पाठवलेली आहे. सर्वांनी त्याला फॉलो करायचं आहे. सुंदर फटका मैदानामध्ये 6 धावांसाठी सलग मला वाटतं षटकार मारला. त्यानंतर कॅप्टन देवरुख यांनी कृपया मंचाकडे यायचं आहे. नितेश पंधेरे कुठे असतील त्यांनी कृपया मंचाजवळ यायचं आहे. सुंदर फलंदाजी मैदानामध्ये आहे चालू आहे. या विराजने सुंदर गोलंदाजी केली होती. त्याच विराजवर मी प्रकाशजी लटके साहेब यांना विनंती करतो कृपया त्यांना ते पारितोषिक द्यायचं आहे. आक्रमण केलं जातंय. आता मात्र कुठेतरी थोडासा स्पीड आपल्या रनिंग मध्ये पाहूया. परत एकदा मैदानामध्ये चेंडू चाललाय सीमारेखा पार षटकार 6 धावांसाठी. काय सुंदर फलंदाजी केले. ज्या विराजने प्रत्येक ओव्हर मध्ये 3 विकेट घेतल्या होत्या त्याच विराजवर मात्र आक्रमण केले गेले आणि त्या विराजला कुठेतरी बॅकफुटवर पाठवण्याचा प्रयत्न केला गेला. निलेश प्लीज स्पीडअप करा गोलंदाजी. प्लीज अजून 2 सामने खेळवायचे. निलेश घाटवळ, गीतेश पंधरे प्लीज. निलेश घाटवळ, अक्षय पंधरेने यावं. गीतेश निलेश घाटवळ यांनी मंचाजवळ यायचं आहे. या संघाचा मेन कर्णधार अक्षय पंधरे आहे, त्याने यायचंय. तसेच इनक्रेडिबल वांजोळे संघाचे कॅप्टन अक्षय पंधरे यांना आमच्या मंडळाचे सल्लागार अनंत खेडेकर साहेब त्यांना ते पारितोषिक देतील. विश्वास आणि गीतेश टॉस प्रदीप सोनू काबदुले यांच्या वतीने हे पारितोषिक दिलेले आहे. सर्व कॅप्टन्सना विनंती आहे कृपया त्यांनी सर्वांनी मंचाजवळ यायचं आहे. आता किती धावा आहेत? कॅप्टन्सने मंचाजवळ यायचं आहे. धावा किती जाताच्या? 2 धावा. तिसरा 3 धावा. 3 धावा. विश्वास आणि गीतेश टॉस ओढून घ्यायचा. वांजोळे आणि कोल्हापूर मोठा फटका खेळायचा होता. या चेंडूवर पाहूया किती धावा येतात. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विराज याने सुंदर फेकी गेल्या. तत्पर्यंत 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 37 धावा. कोल्हापूर संघ हा टॉस विजयी झालेला आहे. कोल्हापूर संघ हा टॉस विन झालाय. लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. लवकर बाहेर या प्लीज. यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो मंचाजवळ यायचं आहे. लाईन मध्ये या पण लवकर बाहेर या. खजिनदार मुरारी साहेब यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. कोल्हापूर संघाचे कॅप्टन्स विश्वास दळवी यांनी कृपया मंचाजवळ यायचं आहे. गोलंदाजी स्वीकारल्या कोल्हापूर या संघाने. फलंदाजीसाठी गीतेश पंधरे रेडी राहायचे. लगेचच हा सामना संपला की लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जर 2 षटकांचा सामना खेळायचा असेल तर प्लीज कोल्हापूर संघ प्लीज जरा लवकर. मी आमच्या मंडळाचे खजिनदार सन्मान्य मुरारी साहेब यांना विनंती करतो फलंदाज पाठवा प्लीज. कोल्हापूरच्या कनकाडी संघांना हे पारितोषिक द्यायचं आहे. माननीय श्री प्रदीप सोनू काबदुले यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात येत आहे. 38 टार्गेट आहे. 37 झाले. 38 टार्गेट आहे. प्लीज लवकर फलंदाज पाठवा प्लीज. कोल्हापूर संघ प्लीज आता क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. मनोहर आणि रुपेश 38 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी
मैदानामध्ये उतरत आहेत. मोठे फटके खेळावे लागेल. ज्या विराजने कमीत कमी धावा दिल्या होत्या पण त्याच विराजवर आक्रमण केलंय. मनोहरने 10 धावा दिल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक हाताळताना 28 धावा खर्च केल्यात. 27 धावा खर्च केल्यात. विराज याने खूप महागडं षटक हाताळलं गेलं. सेमीफायनलचा हा सामना होता. फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी फलंदाजीसाठी आलाय तो हॅलो, मनोहर आणि चिपळूण संघाचे कॅप्टन कोठे असतील त्यांनी कृपया मंचाजवळ यायचं आहे. चिपळूण संघाचे कॅप्टन्स कुठे असतील त्यांनी कृपया जरा मंचाजवळ यायचं आहे. पंच प्लीज स्पीडअप घ्या. पंच स्ट्राईकला मात्र मनोहर आहे. मोठे फटके खेळावे लागतील. प्लीज प्लीज लवकर अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. एक सेमीफायनल मेन आहे. फायनलचा आपण हॅलो, लवकर लवकर मानगाव संघाचे कॅप्टन्स कुठे असतील कृपया त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. मोठा फटका लेक्साच्या दिशेने मनोहर याच्यात. मानगाव संघाचे कॅप्टन कुठे असतील कृपया मंचाजवळ यायचं आहे. तिथे कोण स्वयंसेवक असतील तर प्लीज त्यांना बाहेर काढा ना. त्या साईडला कोण स्वयंसेवक असतील तर प्लीज थोड्या वेळासाठी फक्त त्या लोकांना बाहेर काढा प्लीज. तो मरून कलरचा टी शर्ट वाला प्लीज बाहेर जा ना प्लीज मित्रा. पुढचा चेंडू युवा कमिटीचे सेक्रेटरी तुषार पवार यांना विनंती चेंडू मात्र करतो घेऊन येतोय तो. करतो आपण कृपया त्यामध्ये पारितोषिक द्यायचं आहे. खेळलेला चेंडू. या चेंडूवर काय होते पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय. तत्पर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागतंय. हा सुंदर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीमध्ये चेंडूला कट घेऊन यष्टीरक्षकाच्या पाठ गेलेला हा आता एकच धाव ना पंच. ओके, तर मात्र पुढचा चेंडू जरा स्पीडअप घ्या मित्रांनो. स्लो झालाय. मोठा फटका. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तत्पर्यंत चेंडूने जमिनीला. तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. 38 धावांचं आव्हान मात्र पार करायचंय. पुढचा चेंडू बाद होतोय. नो चेंडू. फिल्डिंग पहिली सांगितली ना. सांगितलं मी पुकारलं पण मित्रा. मी सांगितलं म्हणून सांगितलं बोललो पण नाही. बात विश्वास दादा थोडं टीम या साईडला घ्या. मात्र मैदानामध्ये बाद होतोय. नो चेंडूवर रनआउट झालेला आहे. फ्री हिट असणार आहे पुढच्या चेंडूवर. पाहूया या जरा स्पीडअप घ्या मित्रांनो प्लीज. अजून एक सेमीफायनलचा सामना खेळवायचा आहे. अजून 2 सामने बाकी आहेत. तर मात्र मोठा फटका परत एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चाललाय. सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय. तत्पर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागतंय. प्लीज मित्रा बॅग आणि बॅट वाला मित्रा चल ना पटापट. ए मित्रा ए चष्मेश चल बाबा बाहेर चल ना पटापट. आता मात्र पुढचा चेंडू. परत एकदा मोठा फटका खेळायचा होता. पहिलं षटक समाप्त होतंय.
दुसरं षटक पटापट लगेचच दुसरा गोलंदाज लगेचच येऊ दे प्लीज. मित्रांनो काळोख झाला, अजून एक सामना खेळवायचा आहे. स्कोर काय आला? 7 धावा. म्हणजे अजूनही हे 31 धावांचं आव्हान आहे. प्लीज लवकर संपवा मॅच. 6 चेंडू आणि 31 धावा. खालापूर संघ मात्र फायनलचं तिकीट बुक करतोय का 6 चेंडूवर? याच एका 2 चेंडूंमध्येच कळेल. लगेचच हा सामना संपला की कोल्हापूर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय. सुंदर झेल पकडलाय. खरोखरच कोणी कॅच घेतली? झेल कोणी घेतला? आदित्य याने बाउंड्री लाईनच्या बाजूने धावत गेला. पटापट प्ले स्पीडअप घ्या मित्रा, धावत चल गौरव. मोठा फटका मात्र खेळावे लागतील. आता मात्र 5 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. खरोखरच फलंदाजीसाठी आमंत्रण केले वांदोळे या संघाला. लगेचच आपले फलंदाज तयार ठेवायचे. मोठा फटका खेळायचा होता, अपील केलं जात आहे. काय होतंय? गौरव मात्र आलाय फलंदाजीसाठी. पटापट प्लीज प्लीज दादा स्पीड करा. पुढचा चेंडू परत एकदा गौरवने समोरच्या दिशेने टोळला चेंडू. क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. जरा स्पीड घ्या. यानंतरचा होणारा सामना इन्क्रेडिबल वांजोळे वर्सेस शाहूवाडी कोल्हापूर. सुपर किंग या नावाने ओळखला जातो हा संघ. मोठा फटका ईश्वरचा. पुढचा मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. प्लीज मित्रांनो स्पीड घ्या. अजूनही 2 मॅच बाकी आहेत अजून. प्लीज स्पीड घ्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्की झालेला आहे. या चेंडूवर पण एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एकच चेंडू बाकी आहे. प्लीज जरा स्पीड घ्या मित्रांनो प्लीज. गौरव याचा मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होतोय आणि बाद होतोय. लगेचच मैदान खाली करा मित्रांनो. सेलिब्रेशन काय असेल तर प्लीज बाहेर करा. फिल्डिंग साठी चाललाय तो कोल्हापूर संघ. फलंदाजीसाठी मॅन ऑफ द मॅच साठी रतीश. मॅन ऑफ द मॅच साठी रतीश प्लीज लगेच येऊन आपली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय. फलंदाजी